मराठी बालभारती इयत्ता 7वी यातला भाग दुसरा मधला धडा 8वा गचक अंधारी. धडा 8वा गचक अंधारी. गचक अंधारी हा जो धडा आहे हा लिहिला आहे अशोक मानकर यांनी. आता या अशोक मानकर यांनी ही विनोदी कथा आहे आणि याच्यामध्ये एक सदा नावाचा गावातला माणूस आहे ज्याचा गाडगी मडकी विकायचा धंदा असतो आणि त्याचा मुलगा त्याच्यासोबत जायचा हट्ट करतो, तर तो त्याला गचक अंधारी या भूतणीची भीती घालतो. तर आता आपण बघू हा धडा. सदाचा मुलगा गजानन सदाबरोबर बाजारात जाण्यासाठी सतत पाठीमागे लागायचा. एके दिवशी त्याला घाबरण्यासाठी गचक अंधारी नावाच्या एका काल्पनिक जनावराची भीती त्याला दाखवतो. पावसाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी गावात शिरलेला वाघ व बाजारात निघालेला सदा यांच्यात ज्या घटना घडतात त्या विनोदी व मार्मिक शैलीतून लेखकांनी मांडलेल्या आहेत. एका गावात सदा व सखू नावाचे जोडपे राहत होते. त्यांना गजानन नावाचा मुलगा होता. त्यांचा गाडगी मडकी करण्याचा धंदा होता. भाजलेली मडकी सदा पंचक्रोशीतील गावातल्या बाजारात विकायला नेई. गाढवाच्या पाठीवर मडकी ठेवून ते हाकत हाकत तो बाजाराला जायचा आणि येताना त्याच्या पाठीवर बसून यायचा. तर एका गावामध्ये सदा, त्याची बायको आणि त्याचा मुलगा गजानन असे राहायचे. आता सदाचा गाडगी मडकी विकायचा धंदा होता. म्हणजे भाजलेली जी मडकी असायची ती पंचक्रोशी म्हणजे काय, आजूबाजूचे 5 गावं, तिथे तो जायचा. कशावर जायचा? आपल्या गाढवावर मडकी ठेवून जायचा आणि येताना गाढवाच्या पाठीवरच बसून यायचा. कधी कधी एखाद्या बाजारात मडकी शिल्लक राहत असत, ती कुण्या ओळखीच्या घरी ठेवायचा आणि कधी समजा मडकी उरलीच त्याची तर तो कुणाच्या घरी ठेवायचा. सदाचे व्यवस्थित चालले होते. आठवड्यातून 2-3दा आपले वडील कुठंतरी बाजाराला जातात हे लहानग्या गजाननला कळू लागले होते. वडिलांबरोबर बाजारात जाण्यासाठी आता तो सारखा हट्ट करू लागला होता. दरवेळी त्याची समजूत घालता घालता सखा व सदा व सखू मेताकुटीला येत असत. आता नेहमी बाजाराला जायचा, तर लहान गजानन असल्यामुळे तो सारखा आपल्या वडिलांच्या मागे लागायचा. आता दरवेळेस सखू आणि सदा त्याला समजावून सांगायचे, पण तरी त्याला समजवायचं नाही आणि सखू मेताकुटीला येत असत. मेताकुटीला येणे म्हणजे खूप त्रासून गेले होते, इतका तो मागे लागायचा. एके दिवशी सदाला मडकी विकायला शेजारच्या गावात जायचे होते. भल्या पहाटे उठून सखूने भाकरी थापल्या, शिदोरी बांधून दिली. त्यावेळी गजा गाढ झोपला होता. सदाला ज्या बाजारात जायचे होते तिथं मागची मडकी शिल्लक होती. त्यानं ती ओळखीच्या घरी ठेवली होती, त्यामुळे त्याला फक्त गाढवावर बसून जायचे होते. त्यानं गाढव रात्रीच गावात चरायला सोडले होते. ते शोधले आणि त्यावर बसले की परस्पर निघायचे या बेताने सदाने आवरले. अंगणातल्या चपला पायात अडकवल्या. तो बाहेर पडताच तोच गजाननला नेमकी जाग आली. आता त्याला एका वेळेला बाजारात जायचं होतं. त्याच्या बायकोने त्याला शिदोरी करून दिली आणि त्यांनी मागच्या वेळेस मडकी काही उरलेली होती म्हणून ओळखीच्या घरी ठेवली होती. आता यावेळेस त्याला काय करायचं होतं, फक्त गाढवावर बसून जायचं होतं आणि गाढव त्यांनी रात्रीच गावात चरायला सोडलं होतं. खाटेवरून धारकन उडी घेऊन पळतच बापाजवळ येत त्यानं गिल्ला केला. मी येतो सदानं डोक्याला हात लावला. आता इतक्या सकाळी तो सदा उठला तरी त्याच्या आधी गजा म्हणजे त्याचा मुलगा उठला आणि त्यांनी गिल्ला केला, म्हणजे आरडाओरडा केला की बाबा मी तुमच्यासोबत आता येतो आहे. रात्री सदाच्या गावालगतच्या परिसरात जोराचा वादळी पाऊस झाला होता. विजा कडाडल्या होता, गारपीट झाली होती आणि त्या तडाख्यात एक वाघ सापडला होता. वाघानं बाव चळून आपल्या जागेवरून पळ काढला होता.
आसरा शोधत तो सदाच्या गावात येऊन धडकला होता. आता रात्री दुसऱ्या गावाच्या परिसरामध्ये वादळी पाऊस आला. त्यामुळे एक वाघ त्या पावसात सापडला आणि तो आसरा शोधत शोधत सदाच्या गावात येऊन धडकला. पहाटेपर्यंत कुठेतरी आश्रय घेऊन मी झुंजूगुंजू होताच इथून निघून जाऊ या हिशोबाने वाघाने गावात जागा शोधण्याचा प्रयत्न केला. इकडे शोध तिकडे शोध करत त्याला एक पडके खिंडार दिसले. आत जाऊन वाघ बाजूच्या भिंतीलागत उभा राहिला. ही सदाच्या घराची मागची भिंत होती. आता तो वाघ जागा शोधत शोधत नेमका कुठे आला? सदाच्या घरी. सदाच्या ज्या घराला लागून जी खिंडार होती त्या खिंडार म्हणजे रिकामे मोठा खड्डा होता. तिथे जाऊन तो वाघ उभा राहिला. साहजिकच खिंडारात भिंतीची उभ्या असलेल्या वाघाला सदाच्या घरातले बोलणे स्पष्ट ऐकू येत होते. म्हणजे त्या वाघाला सदाच्या घरात काय सुरू आहे म्हणजे काय बोलून राहिले हे ऐकू येत होते. सदा विचार करत म्हणाला, बाबू तुले म्या नेलं असतं पण अंधार किती हाय, रातच हाय ना अजून. आता सदा आपल्या मुलाला म्हणतो की बाबू मी तुला नेलं असतं पण आता किती अंधार आहे, अजून रात्रच आहे. गजा उसळला, असू द्या मी येतो मी येतो. तरी त्यावर गजा काय म्हणाला, काही असलं तरी मी तुमच्या बरोबरच येतो. लेका रस्त्यावर या वक्ती कोला असतं बरं, असू द्या. लहान लेकराले उचलूत नेते म्हणतात, निऊ द्या. काही नाही, मी येतो मी येतो. सदा त्याला आता समजावून सांगतो आहे की अरे रस्त्यावर कोल्हा म्हणजे कोल्हा असतो. तरी तो म्हणाला की काही हरकत नाही बाबा, तरी मी येतो. तिकडे लांडगा येते मग, येऊ द्या मी येतो मी येतो. त्याने लांडग्याची भीती दाखवली. तरी तो गजा ऐकत नव्हता. पुढे जंगल लागते, जंगलात वाघ असते या टाईमाले. आता परत वाघाची भीती दाखवली. हां असू द्या, काय भेव नका दाऊ मले वाघा फागाचा. म्हणजे मला वाघा फागाचा काही भीती, भेव म्हणजे भीती दाखवू नका. मी काही झालं तरी आज मी येणारच. हे ऐकून वाघ मनाशी म्हणाला, लोयच आटेल पोट्ट दिसून राहिला. म्हणजे हा जो मुलगा आहे तो खूपच हट्ट करणारा आहे. हाटेल म्हणजे खूप हट्ट करणारा मुलगा आहे. आणि वाघानं खाल्लं तर तुले सदानं म्हटलं. तसं गजा तोंड वेडावत म्हणाला, मले खाल्लं तो काय तुम्हाय सोडणार हाय? काय नाही, मले माहीत हाय मी येऊ नये म्हणून तुम्ही मले भेव दावून राहिले. आता तो गजा मुलगा तोही हुशार होता. तो म्हणाला आपल्या वडिलांना की मला खाल्लं तर काय तुम्हाला नाही खाणार का वाघ? काही झालं तरी आज मी तुमच्या बरोबर येणार आणि तुम्ही मला भीती दाखवून राहिले आणि असं काही नाही आहे, मी येऊ नाही म्हणून तुम्ही मला भीती दाखवून राहिले. सदाने विचार केला, डोळे मोठे करून म्हणाला, या वक्ती जंगलात कधी ना ते गचक अंधारी भेटली तर म्हणू नको मले. गचक गडबडला, गचक अंधारी. हो गचक अंधारी, काय होय हे गचक अंधारी? गचक अंधारी माहीत नाही तुले लेका? गचक अंधारी वाघासिंहाले एका घासात खाते म्हणतात. आपल्याला भेटली तर काय नाही भाऊ, एवढं खतरनाक जनावर तरी हाय काय खोटं. आता त्यांनी गचक अंधारीची भीती दाखवली. गचक अंधारी म्हणजे काय? मग त्या गजाने विचारलं की गचक अंधारी म्हणजे काय? तर त्यांनी सांगितलं गचक अंधारी म्हणजे काय की ती वाघासिंहाला एका घासात खाते आणि आपल्याला भेटली तर हे खूप मोठं खतरनाक जनावर आहे. खतरनाक. आता गजा हादरला. शहारून आईजवळ पळाला आणि म्हणाला, मै नाही येत मग, जा तुम्हीच. आता गजाला खरंच भीती वाटायला लागली. म्हणजे आता खतरनाक म्हणजे धोकादायक आहे. आता त्याला वाटलं की खरंच खूप खतरनाक म्हणजे खूप धोकादायक असं जनावर आहे. तो आपल्या आईजवळ पळाला आणि मग म्हणाला की मी नाही येत. सदाची युक्ती फळाला आली. युक्ती फळाला आली म्हणजे त्यांनी जी युक्ती शक्कल वापरली होती त्याला यश आलं. वाघ मनातून भ्यायला, उंती गचक अंधारी होय बाबा, आपल्याला भेटली तर काही नाही भाऊ, थोडसंग दिसाले लागल्यावर चालले जाऊ येथून. आता वाघ जो होता, जो हा वाघ त्यांचा संवाद ऐकत होता,
तोही घाबरला. त्यालाही आता हे गचक अंधारी म्हणजे काय नवीन आहे हे त्यालाही वाटलं की काय आहे माहिती नाही. थोडंसं सकाळ झाली की आपण पटकन इथून निघून जाऊ. सदा लगबगीने बाहेर पडला. सदा लगबगीने घराबाहेर पडला. रात्री चरायला सोडलेले गाढव शोधू लागला. अद्याप गुडूप अंधार होता. ही गल्ली बघ, हा उकिरडा बघ, तो बघ असे सगळीकडे फिरत अखेरीस त्याच्या घरामागच्या खिंडाराजवळ आला. आता मुलाला तर त्यांनी चूप केलं आणि मग तो घराबाहेर पडला आणि त्यांनी त्याचं जे गाढव होतं रात्री चरायला सोडलं होतं ते शोधायला लागला. गुडूप अंधार म्हणजे खूप घनदाट अंधार होता आणि तो मग आता गाढवाला शोधू लागला. ही गल्ली बघ, ती गल्ली बघ, तरी त्याला काही तो दिसला नाही आणि मग तो घरामागच्या खिंडाराजवळ आला. खिंडाराजवळ कोण उभा होता? वाघ उभा होता. भिंतीशी वाघ उभा होता. दुरून त्याची अस्पष्टशी आकृती दिसताच सदा स्वतःशी उद्गारला, हाय सायाचं, मी साऱ्या गावात पाहून राहिलो आणि हे गधं पाहिलं तर उभी इथं. आता त्यांनी म्हटलं की मी सारं गाव शोधलं आणि हा गधा कुठे उभा आहे? तर माझ्याच घराच्या जवळ. सदा तरातरा चालत आला. गच्चकन वाघाचा कान पकडला आणि टांग फेकून टपकन त्याच्या पाठीवर बसला. आता सदा तरातरा चालत आला म्हणजे लवकर लवकर चालत आला आणि त्याचा टांग म्हणजे त्याचा पाय जो आहे तो फेकून टपकन त्याच्या पाठीवर बसला. वाघ प्रचंड हादरला. बापरे, हे गचक अंधारी हाय असं स्वतःशी म्हणताना त्याला हिव भरलं. आता त्याला वाघही घाबरला. वाघाला वाटलं की हे गचक अंधारी आहे का, म्हणून हिव भरले. हिव भरणे म्हणजे घाबरून अंग थरथरणे, म्हणजे वाघ सुद्धा घाबरून गेला. सदानं रबदिशी पायांच्या टाचा त्याच्या पोटावर हाणल्या. घाबरलेला वाघ आपल्या पाठीवरचा स्वार घेऊन निमूट चालता झाला. वाघाची चालण्याची गती पाहून सदाने विचार केला, लोय जोऱ्याने चालून राहिलं गध, बरोबर हाय, रात्री सट खाल्लं वाटते यानं. चाल म्हणाले का. आता सदा बसला वाघावर आणि वाघ सुद्धा आपल्या पाठीवर बसलेलं पाहून चालू लागला आणि वाघ म्हणजे वाघाची जी गती आहे ती पाहून सदाने विचार केला की हा एवढ्या जोरात कसं काय चालून राहिला आहे. त्याला विचार आला की त्यांनी रात्री सट खाल्लं वाटते यानं. मलेही बरंच आहे. तिकडे गजा भेला आता अटालाच नाही राहिला. आता काय मस्त बाजारात जाणं आणि बदाळ इकणं. आता त्यांनी विचार केला की चला हाही लवकर लवकर चालतो आहे त्याचा गधा म्हणजे त्याचं गाढव. आता लवकर लवकर आपण बाजारात जाऊ आणि लवकर लवकर तिथून मडके विकू. स्वारीने गाव ओलांडले. जंगलचा रस्ता धरला. अजून किट्ट काळोखच होता, पण आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या. पहाटेची थंडगार हवा सुटली होती. हवेचा झुळका सदाला मोरपिसाच्या स्पर्शासारखा वाटत होता आणि इकडे वाघाचा धावा सुरू होता. हे देवा दया कर, मले वाचव, माल्या पाठीवरची ही बला जाऊ दे. आता त्यांनी गाव ओलांडले म्हणजे गावातून दूर गेले आणि जंगलाचा रस्ता धरला आणि किट्ट काळोख होता म्हणजे अजूनही खूपच अंधार होता, म्हणजे गडद अंधार होता आणि आकाशामध्ये चांदण्या लुकलुकत होत्या आणि थंडगार वारं सुटलं होतं. तर इकडे वाघालाही भीती वाटत होती, कारण वाघाला असं वाटत होतं की त्याच्या पाठीवर गचक अंधारी बसली आहे. तर वाघही देवाचा घाला करत होता, म्हणजे देवाला म्हणत होता माझ्या पाठीवरची ही बला जाऊ दे. पूर्वेला प्रभा फाकण्याच्या बेतात आली. मान डोलावत इकडे तिकडे पाहताना सदाचे लक्ष वाघाच्या पाठीवर गेले. गाढवाचा राखडी रंग सोडून पिवळा रंग आणि त्यावर काळे पट्टे दिसताच त्याच्या मनात शंकेची पाल चुकली. आता पूर्वेला प्रभा फाकण्याच्या बेतात म्हणजे थोडंसं सकाळ झालेली होती आणि थोडी सकाळ झाली होती म्हणजे इकडे तिकडे आता दिसायला लागलं होतं. आता सदाच्या लक्षात आलं की गाढवाचा राखडी रंग म्हणजे गाढवाचा रंग राखडी असतो, हा पिवळा कसा काय झाला.
आणि त्याच्या मनात शंकेची पाल चुकली, म्हणजे त्याला शंका आली. हे कसं काय असे म्हणत सदाने मान थोडी कलती केली आणि पाहतो तर काय, साक्षात वाघ. आता सदाने थोडंसं मान कलती केली, म्हणजे थोडी तिरपी केली आणि पाहिलं तर त्याला समोर कोण दिसलं, वाघ दिसला. म्हणजे त्याच्या लक्षात आलं की अरे आपण कशावर बसलो आहे, वाघावर. त्याला कापरे भरले, तो थाडथाड उडू लागला. आता कापरे भरले म्हणजे त्याला त्याचे अंग थरथरायला लागलं की आपण कशावर बसलो आहे, आपण वाघावर बसलो आहे. आणि तो थाडथाड उडू लागला. या छेडाछेडीनं वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला आणि मनाशी म्हणू लागला, गचक अंधारी झटके देऊन राहिली, म्हणजे आपल्याला खायची तयारी करून राहिली हे. आता जसा तो सदा हालत होता तर वाघही जोरजोराने हालू लागला आणि मनाशी म्हणत होता वाघ की ही गचक अंधारी आता झटके देऊन राहिली, म्हणजे आता ही आपल्याला खायची तयारी करते आहे. सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला. करुणा भाकू लागणे म्हणजे देवाची प्रार्थना करणे. हे ईश्वरा, काय बुद्धी केली बाबा, गळ सोडून वाघाच्या पाठीवर बसलो आणि हा वाघही मले घेऊन चालला. पण मी आले दिसलो तर हा माही नळली फोकल्याशिवाय राहतच नाही. मले वाचो यातून, या संकटातून तार. आता सदालाही भीती वाटायला लागली. तो म्हणाला की ईश्वरा, काय ही बुद्धी दिली, गध सोडून मी वाघाच्या पाठीवर बसलो आणि हा वाघही मला घेऊन चालला. सदाला दरदरून घाम फुटला. एवढ्या थंड वातावरणातही घामाने तो वरपासून खालपर्यंत थपथपला. आता एवढ्या थंड वातावरणातही त्याला भीती वाटायला लागली सदाला. आता साहजिकच आहे, आपण वाघाच्या पाठीवर बसलो आहे म्हटल्यावर भीती वाटणे साहजिक आहे. डोक्यापासून घामाच्या धारा ओघळू लागल्या. घाम वाघाच्या पाठीवर उतरू लागला. तेव्हा वाघाची गावगरगुंडी उडाली. घे बे, आता तर गचक अंधारी पाडणी सोडून राहिली, म्हणजे मले हे आता पाण्यात भिजू भिजू खाते. या विचाराने वाघाचे काळीज जोरजोरात धडधडू लागले. म्हणजे आता काळीज धडधड म्हणजे घाबरल्यामुळे हृदयामध्ये धडधड व्हायला लागली. कापरे भरलेल्या सदा सुटकेचा काही मार्ग सापडतो का म्हणून इकडे तिकडे पाहू लागला. दूरवर त्याला वडाचे झाड दिसले. त्याच्या पारंब्या जमिनीपर्यंत आलेल्या होत्या आणि हा रस्ता वडाखालून जात होता. सदाच्या जीवात जीव आला. वाघ जेव्हा झाडाखालून जाऊ लागला तेव्हा सदाने विलक्षण चपळाई केली. लोंबणारी पारंबी पकडत तो वाघाच्या पाठीवरून सटकला आणि सरसर वर गेला. आता सदा काही मार्ग दिसतोय का वाघाच्या पाठीवरून खाली उतरायचा हे विचार करत होता. तेवढ्याच त्याला दूरवर एक वडाचं झाड दिसलं आणि त्या झाडाला होत्या मोठ्या खालपर्यंत आलेल्या पारंब्या. तर आता त्यांनी विचार केला की चला बरंच आहे. आणि जसा तो वाघ त्या झाडाजवळ आला तेव्हा त्यांनी लोंबणारी एक पारंबी पकडली आणि वाघाच्या पाठीवरून चटकन सटकला आणि सरसर वर गेला. सदा असा अलगद वेगळा होताच. जमलं बाबा, सुटलो, नाहीतर गचक अंधारी आज आपल्याला खाल्ल्या बिगर राहत नव्हती. धन्य रे बाबा तुई, असं म्हणत वाघ सुसाट पळत सुटला. आता सुसाट पळत सुटणे म्हणजे खूप जोरात, खूप वेगाने पळून जाणे, म्हणजे खूप जोरात धावणे. आता जसा सदा त्या झाडावर चढला तसं वाघाला असं वाटलं की बरंच झालं, नाहीतर आज ही गचक अंधारी आपल्याला खात होती, असं म्हणून वाघ पण खूप जोरात पळत सुटला. आता ही एक विनोदी कथा आहे गचक अंधारीची, पान क्रमांक 35 वरची.